Hello student, welcome back. Today we are going to discuss figures of speech and appreciation of the poem Cherry Tree by Ruskin Bond. Students, फिगर ऑफ स्पीच हे आपल्याला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी व ॲप्रिसिएशन हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्यामुळं आपण याचा अभ्यास करत असताना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू करायचं आहे. याचबरोबर कवितेवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल आणि वरती जे आय बटन येणार आहे त्याला प्रेस केल्यानंतर सुद्धा आपल्याला याच्याशी संबंधित व्हिडिओ पाहावयास मिळतील. सो लेट अस डिस्कस फिगर्स ऑफ स्पीच. फाइंड आउट द एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम. प्रश्न विचारलेला आहे पहा. प्रश्न विचारण्याची एक पद्धत आहे की या कवितेतील ॲलिटरेशनची वाक्य शोधा. आता ॲलिटरेशन म्हणजे काय तर पुनरावृत्ती अलंकार आहे पहा. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये सुरुवातीच्या अक्षरांची किंवा अवयवांची किंवा उच्चाराची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक सुंदर नाद तयार होतो आणि त्या वाक्याला एक सौंदर्य प्राप्त होते. याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. कवितेतील ॲलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकाराची वाक्य कोणते आहेत पहा. फर्स्ट, इट आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. एक्सप्लेनेशन, ॲलिटरेशन, अ कॉन्सोनंटल साऊंड एफ इज रिपीटेड प्लीजिंगली. वरील वाक्यामध्ये एफ हा साऊंड अत्यंत सुंदरपणे रिपीट झाल्यामुळे हा ॲलिटरेशन अलंकार आहे. परीक्षेमध्ये आपल्याला एखादं वाक्य जर अलंकाराचं ओळखायचं असेल त्याचं उत्तर लिहित असताना त्या अलंकाराचं नाव आणि एक्सप्लेनेशन हे आपल्याला द्यावं लागेल. दुसरं उदाहरण पहा. हू वॉच्ड वॉन्डरिंग वाईल टाईम अँड द रेन. हे वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं की याच्यामध्ये डब्ल्यू हा कॉन्सोनंटल साऊंड रिपीट झालेला आहे. मग याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन का असेल पहा. अ कॉन्सोनंटल साऊंड डब्ल्यू इज रिपीटेड रिदमिकली. म्हणजे वरील वाक्यामध्ये डब्ल्यू हा साऊंड याचा पुनरुच्चार झालेला आहे. थर्ड, मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आन्सर, ॲलिटरेशन. एक्सप्लेनेशन, अ कॉन्सोनंटल साऊंड जी ऑर एम इज रिपीटेड रिदमिकली. थर्ड आहे श्रिवल द स्लेंडर स्टेम. आन्सर, ॲलिटरेशन. A consonantal sound yes is repeated rhythmically or pleasingly. Next sentence. At the finches as they flew and the fleeted through. Answer, alliteration. Explanation, a consonantal sound F is repeated rhythmically. Last sentence. The sun sank swiftly and the stars turned in the sky. Answer आहे alliteration. A consonantal sound S is repeated rhythmically or pleasingly. थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास हा अलंकार अत्यंत सोपा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्या वाक्यामध्ये काही व्यंजन किंवा व्यंजन उच्चाराचा पुनरावृत्ती झालेली असते तो ॲलिटरेशन अलंकार असतो. नेक्स्ट अलंकार विचारलेला आहे अँटीथेसिस. आता अँटीथेसिस याचा अर्थ विरोध किंवा विरुद्धार्थी शब्द अलंकार. अँटीथेसिस ओळखायचं कसं? फार सोपं आहे पहा. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये 2 परस्पर विरुद्ध अर्थाचे शब्द आले तर तो अँटीथेसिस अलंकार असा होतो. फॉर एक्झाम्पल पहा. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. उत्तर आहे अँटीथेसिस. एक्सप्लेनेशन, टू अपोजिट आयडियाज ऑफ ग्रोईंग विदाउट केअरिंग इज अ सीन इन द लाईन. या ओळीमध्ये कुणीही काळजी न घेता ते झाड वाढलं ह्या परस्पर विरुद्ध अर्थाच्या कल्पना आहेत. त्यामुळं हा अँटीथेसिस अलंकार आहे. सेकंड आहे कम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर अ चेरी ट्री ॲट माय डोअर. ॲन्सर आहे अँटीथेसिस, विरोध अलंकार. एक्सप्लेनेशन पहा. टू अपोजिट आयडियाज ऑफ हॅव्हिंग पुअर अँड फिलिंग रिच आर प्लेस्ड साईड बाय साईड. याच वाक्यामध्ये पुअर आणि रिच अशा 2 कल्पना ज्या परस्पर विरुद्ध आहेत त्या एकाच वाक्यामध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, आपल्याला वाक्य लक्षात घ्यायची नाही आहेत, फक्त कॉन्सेप्ट जो आहे अँटीथेसिसचा तो लक्षात घ्यायचा आहे. अँटीथेसिस याचा अर्थ विरोध किंवा विरुद्ध अर्थी शब्द अलंकार होय. पुढील अलंकार विचारलेला आहे पर्सॉनिफिकेशन, ज्याला चेतन गुणोक्ती किंवा मानवी गुणकरण अलंकार असं म्हणतात. आता याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय. एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये मानवाचे गुण हे निर्जीव घटकास
दाखवले जातात आणि निर्जीव घटक हे मानवाप्रमाणे वागतात असं दाखवलं जातं, त्यावेळेला तो चेतन गुणोक्ती अलंकार होय. उदाहरण पहा. फर्स्ट, अ ट्री हॅड कम टू स्टे. झाड माझ्याकडे राहायला आलेले होते. आता राहणे हा गुण कुणाचा आहे, तर सजीवांचा आहे, त्यामुळे तो पर्सॉनिफिकेशन. आपल्याला उत्तर असं लिहावं लागेल, नेम, पर्सॉनिफिकेशन अँड एक्सप्लेनेशन. अ ट्री इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ कमिंग अँड स्टेईंग. झाड माझ्याकडं आलं आणि राहिलं म्हणजे हा मानवी गुण आहे आणि तो निर्जीव घटकासाठी वापरल्यामुळं तो पर्सॉनिफिकेशन आहे. आपण या ठिकाणी जी खाली वाक्य घेतलेली आहेत त्या ठिकाणी वरती एकच नाव लिहिलेलं आहे पर्सॉनिफिकेशन, पण परीक्षेमध्ये प्रत्येक उदाहरणाखाली आपल्याला त्या अलंकाराचं नाव आणि एक्सप्लेनेशन हे स्वतंत्र लिहावं लागेल. सेकंड आहे, इट आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. ॲन्सर आहे पर्सॉनिफिकेशन. एक्सप्लेनेशन, अ ट्री इज डिस्क्राइब्ड ॲज हॅव्हिंग आर्म्स लाईक ह्युमन बीइंग्स. झाडाचं वर्णन या ठिकाणी माणसासारखं केलेलं आहे की त्याला 2 हात आहेत या पद्धतीनं. थर्ड आहे, अ मॉन्सून ब्लाईट श्रीवल्ड. ॲन्सर पर्सॉनिफिकेशन. एक्सप्लेनेशन, मॉन्सून इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ श्विर्लिंग. सुकणे, आजारी पडणे किंवा बारीक होणे हा गुण मानवाचा आहे, तो मान्सूनसाठी वापरलेला आहे. 4, द यंग ट्री स्ट्रगल. स्ट्रगल याचा अर्थ संघर्ष करणे आणि संघर्ष करणे हे झाडांसाठी वापरलेलं आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्सॉनिफिकेशन. अ ट्री इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ स्ट्रगलिंग. 5th आहे, केम बॅक थिनर रादर पुअर. अ ट्री इज डिस्क्राइब्ड ॲज अ थिनर पुअर लाईक ह्युमन बीइंग्स. झाडाचं वर्णन हे सडपातळ आणि गरीब असा केलेलं आहे, त्यामुळे तो पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. 6वा आहे, द स्लीपिएस्ट ब्रीज. ब्रीज इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ स्लीपिंग. झोपणे हा माणसाचा गुण आहे, तो एका हवेच्या झुळूकबरोबर वापरलेला आहे, त्यामुळं त्याला पर्सॉनिफिकेशन आपल्याला म्हणता येईल. 7वा आहे, ब्लाइंड स्काय ॲट द फिंचीस ॲज दे फ्ल्यू. आता आपण हे ॲलिटरेशनमध्ये सुद्धा उदाहरण बघितलं आणि आता या ठिकाणी ते पर्सॉनिफिकेशनसुद्धा आहे. ब्लाइंड स्काय असं वर्णन केलं आहे पहा. द स्काय इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ ब्लाइंडनेस. आंधळं आकाश असा शब्द वापरलेला आहे. सिंगिंग क्रिकेट्स. क्रिकेट इज पर्सॉनिफाईड बाय ह्युमन क्वालिटी ऑफ सिंगिंग. या स्टेटमेंटमध्ये रातकिड्यांचं वर्णन करत असताना गाणारे किंवा गाणं म्हणणारे असा मानवी गुणाचा वापर केल्यामुळे तो पर्सॉनिफिकेशन आहे. विद्यार्थी मित्र हो, अलंकाराचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण या ठिकाणी यूट्यूबवरती डाउनलोड केलेला आहे आणि त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. पहिल्यांदा आपण तो व्हिडिओ बघायचा आहे. त्यातील महत्त्वाचे जे अलंकार आहेत ते अलंकार आपण सगळे घेतलेले आहेत. त्याच्या व्याख्या आणि त्याची उदाहरणं ही आपल्या वहीमध्ये स्वतंत्ररित्या लिहून घ्यायची आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला कोणताही अलंकार चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल. आपण जर अलंकाराची वाक्य पाठ करत बसलो तर आपल्याला मार्क्स नाही मिळणार, पण अलंकार काय आहे हे जर समजून घेतलं तर आपल्याला कोणत्याही वाक्यातला अलंकार हा स्पष्टपणे ओळखता येईल. सो तो व्हिडिओ आहे तो आपण व्यवस्थित बघायचा आहे आणि त्याच्या नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. यानंतर पुढील टॉपिक आहे ॲप्रिसिएशन फॉर 4 मार्क्स. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 3B मध्ये आपल्याला एक कविता विचारली जाईल आणि त्या कवितेचं ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण करावं लागेल. ॲप्रिशिएशन लिहित असताना काही मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्याला अनुसरून ते लिहिणं अपेक्षित आहे. प्लीज सी, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करा. पहिला मुद्दा आहे पहा, अबाउट द पोएट. रस्किन बॉन्ड इज अ वेल नोन मॉडर्न इंडियन रायटर ऑफ अ ब्रिटिश ओरिजिन. ब्रिटिश वंशाचे रस्किन बॉन्ड हे प्रसिद्ध भारतीय आधुनिक लेखक आहेत. ही इज बेस्ट नोन फॉर हिज चिल्ड्रन बुक्स. ते आपल्या लहान मुलांच्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहेत. ही रोट मोअर दॅन 50 बुक्स फॉर चिल्ड्रन. 50पेक्षा जास्त लहान मुलांसाठी त्यांनी साहित्य किंवा पुस्तक लिहिलेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड द साहित्य अकॅडमी अवॉर्ड टू ऑनर हिज वर्क ऑफ लिटरेचर. आणि त्यांना अत्यंत प्रतिष्ठित मानला गेलेला साहित्य अकॅडमी अवॉर्ड हा मिळालेला आहे. म्हणजे पहा की आपल्याला कवीविषयी याच्यामध्ये 1-2 ओळीमध्ये लिहावं लागेल. सेकंड पॉईंट आहे अबाउट द पोयम. प्रस्तुत कविता कशाविषयी आहे. द पोयम चेरी ट्री इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. द पोयम is about the poet's feelings of joy over a planted cherry tree and took 8 years to grow.
प्रस्तुत कविता ही कवीची भावना दाखवते की त्याने जे लावलेलं चेरीचं झाड आहे जे वाढण्यासाठी पूर्णतः 8 वर्ष लागली. रस्किन बॉन्ड बिलॉंग्स टू इंडिया. ही कन्सिडर्ड हिमसेल्फ नॉट ओनली रिचर बट ऑल्सो प्राऊड ऑफ हॅव्हिंग ओन चेरी ट्री. त्यांनी लावलेलं स्वतः जे चेरीचं झाड आहे त्यामुळं ते स्वतःला अत्यंत समृद्ध किंवा रिच समजतात. याच्यावरून त्यांची चेरी ट्रीविषयी असणारी भावना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होते. अबाउट द टायटल या शीर्षकाविषयी आपल्याला काय लिहिता येईल? द टायटल ऑफ द पोयम इज व्हेरी ॲप्ट. या कवितेचं जे शीर्षक आहे ते अत्यंत समर्पक आहे. कारण काय पहा, द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द पोयम इज चेरी ट्री. या कवितेमधलं जे प्रमुख पात्र आहे हे चेरी ट्री आहे. द स्टोरी नीटेड अराउंड इट. आणि संपूर्ण ही कथा जी आहे कवितेमधली ही कथा या चेरी ट्रीच्या भोवती फिरते. द जर्नी फ्रॉम सीड टू ब्लॉसम चेरी ट्री इज डिस्क्राइब्ड. या कवितेमध्ये चेरी ट्री हे बीपासून त्याचा प्रवास हा पूर्ण बहरलेल्या झाडापर्यंतचा दाखवलेला आहे. त्यामुळं हे शीर्षक योग्य आहे. चौथा पॉईंट आहे पहा, थीम समरी झिस्ट ऑफ द पोयम. या कवितेची मध्यवर्ती कल्पना सारांश काय लिहिता येईल पहा. द पोएट प्लांटेड द चेरी सीड बिकॉज ही वॉन्टेड टू ओन अ प्लांट. कवीनं एक चेरीचं झाड लावलं कारण त्याला असं वाटत होतं की स्वतःचं एक झाड असावं. ही फॉरगेट्स टू टेक केअर ऑफ इट बट द सीड ग्रोज नॅचरली विथ द हेल्प ऑफ रेन अँड नेचर. त्यानं ते झाड लावलं परंतु तो विसरून गेला, परंतु ते चेरीचं झाड नैसर्गिकरित्या पावसाच्या आणि निसर्गाच्या मदतीनं वाढत गेलं. द जर्नी ऑफ सीड टू प्लांट बस्टिंग विथ डिफिकल्टीज. जेव्हा ते चेरीचं झाड लावलं त्यावेळेला त्याला अनंत अडचणी आल्या. बट द चेरी ट्री फाईट्स with all the oddities successfully and grow into 6 feet tall tree. परंतु ते चेरीचं झाड अत्यंत संघर्षमयरित्या आणि यशस्वीरित्या वाढलं आणि त्याचं रूपांतर एका 6 फूट उंच अशा झाडामध्ये झालं. द थीम शोज स्ट्रगल, पेशन्स, कॉन्फ्लिक्ट, ग्रोथ, ड्युटी अँड प्राईड. या कवितेची मध्यवर्ती कल्पना ही संघर्ष, संयम, लढा आणि वाढण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा ह्या गोष्टी दाखवते. त्याचबरोबर द पोयम ऑल्सो डिपिक्ट्स द चेरी ट्री बेनिफिटेड टू बीज, मून मॉथ्स, क्रिकेट अँड द पोएट ऑर ह्युमन. तसंच हे चेरी ट्री इतरांच्यासाठी किती उपयोगी आहे या गोष्टीसुद्धा दाखवल्या जातात. याच्यामध्ये मधमाशा, पतंग, क्रिकेटसारखा एखादा किडा आणि कवी यांच्यासुद्धा ते उपयोगाचं होतं. द चेरी ट्री इज अ सिम्बॉल ऑफ स्ट्रगल टू सक्सेस. आणि चेरी ट्री हे खऱ्या अर्थानं प्रतीक आहे की एखादा संघर्ष आणि संघर्षातून कशा पद्धतीनं यश मिळवायचं ते. फिफ्थ पॉईंट, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोयम. या कवितेची शैली कोणती आहे, कवितेमध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरलेली आहे आणि पोएटिक डिव्हाइस याचा अर्थ कोणकोणते अलंकार याच्यामध्ये वापरलेले आहेत. प्लीज सी. द पोयम इज रिटन इन अ नॅरेटिव्ह स्टाईल. ही कविता याची शैली नॅरेटिव्ह स्टाईल आहे, कथन पद्धतीनेही सांगितलेली आहे. द पोयम हॅज ऑल क्वालिटीज ऑफ ड्रॅमॅटिक स्ट्रक्चर. या कवितेचं जे स्ट्रक्चर आहे, रचना जी आहे ती एखाद्या कथेप्रमाणे आहे. म्हणजेच बिगिनिंग सुरुवात आहे, रायझिंग ॲक्शन एक वर जाणारी गोष्ट आहे, क्लायमॅक्स परमोच्च बिंदू आहे अँड एंड शेवट. अशा पद्धतीनं या कथेचं किंवा कवितेची रचना आहे. द डायलॉग्स टेक प्लेस बिटवीन पोएट, कॅरेक्टर्स, रीडर्स. या कवितेमध्ये जे संभाषण आहे हे स्वतः कवी, वाचक आणि इतर जी छोटी पात्र आहेत यांच्याबद्दल आहे. द लँग्वेज यूज्ड इन द पोयम इज व्हेरी सिम्पल अँड इझी. या कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. द पोएट हॅज मेड यूज ऑफ ॲलिटरेशन, क्लायमॅक्स, अँटिथेसिस अँड राईम इज ब्युटिफुल. या कवितेमध्ये अनुप्रास अलंकार, विरुद्धार्थी शब्द अलंकार आणि यमक अलंकार याचा सुंदरपणे वापर केलेला आहे. द राईम स्कीम ऑफ द पोयम इज AABB except a few places where the poet deviates in under to change the mood and his expressions. या कवितेमध्ये सर्वसाधारणतः AABB या पद्धतीची यमक अलंकाराची स्कीम आहे आणि काही ठिकाणी हे
कवीच्या मूड आणि एक्सप्रेशननुसार याच्यामध्ये थोडासा बदल आहे. 6वा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स, नॉवेलिटीज ऑर फोकसिंग एलिमेंट्स. या कवितेची खास वैशिष्ट्य किंवा याच्यामध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. द स्ट्रगल ऑफ चेरी ट्री इज अ सेंट्रल अँड फोकस्ड आस्पेक्ट ऑफ द पोएम. या कवितेमधला मुख्य घटक कोणता आहे तर चेरी ट्री याचं जीवनासाठी असणारा संघर्ष. दिस इज अ नॅरेटिव्ह टाईप अँड नॅचरलिस्ट ॲप्रोच पोएम. ही कविता कथनात्मक पद्धतीनं एक नैसर्गिक दृष्टिकोनातनं लिहिलेली आहे. द पोएम एक्सप्लोर्स द लव्हिंग रिलेशनशिप बिटवीन ट्री अँड ह्युमन बीइंग. आणि या कवितेमधनं माणसाचा आणि झाडांचा परस्पर असणारा संबंध अत्यंत चांगल्या पद्धतीने, प्रेमळ पद्धतीने मांडलेला आहे. 7वा आहे मॅसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. या कवितेमधनं देण्यात येणारा संदेश, मूल्य आणि बोध काय आहे का हे आपल्याला लिहावं लागेल. द चेरी ट्री इज अ सिम्बल ऑफ स्ट्रगल अँड जॉय. चेरी ट्री हे एक प्रतीक आहे संघर्ष आणि उत्साहाचं. इट गिव्ज अस मेसेज अबाउट स्ट्रगल, ग्रो अँड गिव्ह हॅपीनेस टू ऑल लाईक द चेरी ट्री. या कवितेमधनं जो आपल्याला संदेश दिलेला आहे तो जीवनामध्ये संघर्ष आहे, संघर्षाबरोबर आपलं वाढणंसुद्धा आहे आणि इतरांना आनंद देणे एखाद्या चेरी ट्रीप्रमाणे. लास्ट पॉईंट आहे माय ओपिनियन अबाउट द पोएम. या कवितेविषयी तुमचं मत काय आहे? इन माय ओपिनियन द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड इंटरेस्टिंग. माझ्या मतानुसार ही कविता अत्यंत साधी आणि इंटरेस्टिंग आहे. इट गिव्ज अस ग्रेट जॉय ॲज वेल ॲज अ ग्रेट मेसेज, स्ट्रगल ऑफ लाईफ. या कवितेमधनं जेवढा आनंद मिळतो तेवढाच संदेशसुद्धा मिळतो की जीवनामध्ये संघर्ष हा असतोच. विद्यार्थी मित्र हो, जी आपली पहिली कविता आहे चेरी ट्री रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली, याचं एक्सप्लेनेशन, याच्यावरचे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आणि या तिसऱ्या पार्टमध्ये फिगर ऑफ आणि स्पीच तसेच ॲप्रिसिएशन हे आपण टॉपिक्स तयार केलेले आहेत. या 3 व्हिडिओच्या माध्यमातून ही कविता आपल्याला नक्कीच समजलेली असेल. याचबरोबर या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काही महत्त्वाचे व्हिडिओज दिलेले आहेत, ते सुद्धा आपण अभ्यासायचे आहेत, जेणेकरून याच्यावरती जे महत्त्वाचे घटक आहेत याचा अभ्याससुद्धा होईल. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनसुद्धा दाबायचे आहे, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग English with Shirgave sir. See you in our next video. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.